सच्चिदानंद सद्गुरु रामदास महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु विलास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु नारायण महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु बाबा महाराज की जय। अवधूत चित्त श्री गुरुदेव दत्त योगेश्वर भगवान की जय। राम लक्ष्मण जानकी जय। बोलो हनुमान की। महायोग पीठे तटे भीमरत्या वरं कुण्डलीकाय दातु मुनीन्द्रे समाकल्पितं समानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। वसुदेवसुतं देवं हंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। ॐ नमो श्रीराधाय वेदप्रतीकाय जय आत्मरूपा देवा पूजी गणेशु सकलार्थमपि प्रकाशु मणिमूर्तिदातु अवधारितो जे। आता अभिनवाभिलाषिनी जे चातुर्यपराकामिनी ते शारदा विष्णुमयी नंदिन्या मदहृदयी सद्गुरु जेणे कालिवा संसारगुरु मनोनि विशेष अत्यदरु विवेकावली गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जयाचा संततीने विराजदाता मनोदरीचा धरलास केला। साक्षात परमात्मा मतभेद विला विष्णू कळामी सद्गुरुपाद गेला। श्रीपाद रामदासनाथं गुरुराजवैरं मूनामदाख्यरात्रं कोटिक्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदविद्यावरिष्ठम्। गुरुराया 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 माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया। श्रीपाद बाबा रामदास बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया। नारायण बाबा रोहिदास बाबा नाना बाबा माझे बाबा माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया। गुरुराया गुरुराया माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सर्व बसलेले ज्ञानवंत गुणवंत कृपावंत नवे नवे कीर्तनकार प्रवचनकार पुढे जाऊन सांगायचं
वारकरी, टाळकरी, माळकरी, शाळकरी आणि गावकरी या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन पूजेला सुरुवात करीत आहे. सर्वांना सप्रेम जय. सेवेसाठी निवडलेला अध्याय क्रमांक 9 आणि 9व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 17. राजविद्या राजवीर्य पवित्रमिदमुत्तमम् प्रत्यक्षवगम धर्मसुखम कर्तव्येयम्. आणि त्या श्लोकामध्ये 47, 48 आणि 49 क्रमांकाची ओळी. जे जाणनीय आचार्यांच्या दारी गुरुत्वाचे आचार्य करते व सकळ दुनियांचा वसावी पवित्र राहो. ते महादेव धाम ते उत्तमाची उत्तम पै दया एकांनी काम जन्मांतराचे मोठे गुरुमुखे उद्धत दिले. हृदयी स्वयंमुखे असता प्रत्यक्ष भाव लागे तैसे अभय दया. श्लोकाचा अर्थ असं सांगितलेला आहे. हे ज्ञान सर्व विद्यांचा राजा, सर्व विद्यांचा स्वामी, पवित्र उत्कृष्ट व अनुभवात येणारे, धर्माला अनुसरून असलेले, सहजपणे आचरणात आणता येण्यासारखे आणि क्षय देत आहे. हे श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगत आहे. आणि माऊली हे श्रोतावर्गाला या ओव्यांच्या मार्फत सांगत आहे की ज्या ज्ञानाला सर्व जाणण्याच्या विद्येमध्ये आचार्य अशी श्रेष्ठ कवी आहे व जे सर्व प्रियांचा स्वामी असून पवित्र वस्तूंचा राजा आहे, जे धर्माचे वास्तव कारण, जे उत्तमातील उत्तम असून ते प्राप्त झाले असता पुन्हा जन्माला येण्याचे कारण दिसत नाही, ते ज्ञान गुरूंच्या मुखातून प्रगट झाल्यासारखे वाटते, पण ते हृदयात सिद्धत असते, तसे ते आपोआप प्रत्यक्ष अनुभवाला येऊ लागते. हा श्लोकाचा आणि भूमीचा भावार्थ झाला. तर तुम्ही कोणत्याही कार्याला काहीतरी कारण असतं आणि सालाबादप्रमाणे 20 वर्ष आहेत बाबा, 47 वर्ष म्हणजे माझा जन्म देखील नव्हता. ज्या वेळेला भारत स्वतंत्र झालेला आहे तेव्हापासून हा सप्ताह कालावधीप्रमाणे अविरत असा चालू आहे. आणि त्याच्या या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलेले ते असे असणारे आमचे बाबा, काय नाव आहे बाबा? महादेव हरिभक्तपरायण गुरुमाऊली महादेव महाराज शेळके. आणि या कार्यक्रमासाठी त्यांनी मला अनुमोदन दिलं. इथपर्यंत ते माझे मित्र नवे ज्यांच्या योगाने आज हा कार्य चालू आहे. असं असणारे माझा कृष्ण सखा, वास्तविक पाहता मी कोणी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून इथे बसलेलो नाहीये. पण तुकोबा काय सांगतात, तुका मनभर भाडीने निरोपा. साधू संतांचा माझ्या सद्गुरूंचा जो निरोप आजपर्यंत आलेला आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. नाहीतर मी बालक मोगळा होते का वापरा वेळीला पावले ते दोन करून देवी माऊली तयार केली. बालक बापाची या टाकीने गेले, ते बापाशी जेवू लागले, ते संतोषी वेगळे मुखशी ओळखली. एरवी तरी नव्हतो तरी घरा ते अविवेक तरी संत कृपाची सोजवळ असे. माझे श्रीमंत सद्गुरू रामदास बाबा म्हणायचे की विद्यार्थी आहे आणि त्याला सांभाळून घ्या. त्या पद्धतीने हे लेकरू जे आहे तुमच्या समोर पावली ओळीबद्दल सांगतायत की बालक कोबड्या बोलत. हे माझे कोबडे बोल आहेत. लहान बाळ ज्या वेळेला कोबडं बोलत असतो, बोलायला सुरुवात करत असतो आणि त्या वेळेला त्याचे कोबडे बोल जे आहेत ते आई वडील एकदम आनंदाने उत्कर्षाने ऐकत असतात. तो वेळा वागला पावले टाकत असतो, पण तो आनंद आई वडिलांना असतो. त्या पद्धतीने माझे जे बोल आहेत ते तुम्ही स्वीकारून घ्या.
पुढे जाऊन वृत्तांत देतात की बालक बापाला टाकी दिले ते बापाशीच जेवण लागले. एखादा लहान बाळ आणि वडील जेवायला बसलेले असतात आणि त्यावेळेला तो बालक आपल्या वडिलांना घास भरवत असतो. तो ज्या पद्धतीने आनंदाने ते जेवण करत असतो त्या पद्धतीने तुम्ही सगळे कोण आहे प्रभू तुम्ही महेश मी दुबळा बोल तरी गंगावती शिंगारी गेली. पुढच्या याच्यामध्ये सांगताय एरी तरी मूर्खू तरी झाला असे अविवेकी संत रूपाने बघू सोडवळ असे. माऊली सांगतात की बोलून चालून मी मूर्खच आहे एवढी नम्रता माऊलीच्या ठिकाणी आहे आणि माझ्या ठिकाणी हा अविचार येतोय. पण तुमचा कृपेचा जो प्रकाश आहे दिवा जो आहे माझ्यासमोर सतत लटकत आहे आणि योग्य कृपा तुम्ही माझ्यावर करा. असो ज्ञानेश्वर माऊली या अध्यायातून आणि गीतेचा श्लोक क्रमांक 2 श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतायत राजसूय किती हजार वर्षापूर्वी कोणी नव्हे का करतात काय का करतात. पण एक काय निघून गेलेला आहे. द्वापार युगामध्ये अर्जुनाला ही गोष्ट सांगण्यात आलेली आहे. अर्जुनाने मिळाले तिचा प्रकाश दिसली आहे संसार होते खेळले जगाचे. त्यावेळेला अर्जुनाला निमित्त मात्र केलेलं आहे कोणी श्रीकृष्ण भगवंताने. पण संसारावर जे संसार म्हणजे काय तर या युक्ती तलावर ज्या माणसांकडे हा जन्ममानाचा फेरा लागलेला आहे तो घालवण्याचं काम कोणी केलेलं आहे अर्जुनाच्या माध्यमातून श्रीकृष्ण भगवंताने केलेलं आहे की जेणेकरून पुढे येणाऱ्या पिढीला ते सोपं जावं म्हणून. श्रीकृष्ण भगवंत एकदा अवतार आहे पुन्हा तो अवतार कोणी घेतलेला आहे ज्ञानेश्वर माऊलींनी. तुम्हाला पडून देतो सांगे श्री विष्णू गीता अर्जुनेसी गीता अर्जुनेसी वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगे श्री विष्णू. विष्णू भगवंताचा 8वा अवतार आज त्यांचा जन्माष्टमी निमित्त हा कार्यक्रम आहे आणि ही जी वाणी आहे तो श्लोक सांगितलेला आहे. त्यावेळेला धर्ममार्ग जी होती त्यांचा फक्त एकच विचार होता हे ज्ञान आम्ही ऐकावं आम्ही सांगावं आणि आम्ही बोलावं. त्या ज्ञानावर कुठेतरी आवरण आलेलं होतं. काय सांगितलं अगोदर की अर्जुनाचे निमित्त अर्जुनाला फक्त निमित्त केला आणि जगासाठी ज्ञान देऊन गेलेले आहे श्रीकृष्ण भगवंत. पण त्या ज्ञानावर आवरण आलेलं आपण नेहमी म्हणत असतो अर्जुनामध्ये अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी लोभले ज्ञान जगी हिजने नदी मोही. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी आरती ज्ञानाला महाकल्ल्याचे. ज्ञानेश्वर माऊली भगवान महाविष्णूचा अवतार किती वर्षांनी एक गेला द्वापार युग आणि त्याच्यानंतर दुसऱ्या युगामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार कशासाठी झालेला हे ज्ञानावर कुठेतरी आवरण आलेलं होतं आणि ते ज्ञान काय करण्यासाठी आले तर प्रगट होते विश्वब्रह्मची केले या ज्ञानावर कुठेतरी आवरण आलेलं म्हणून माऊलींचा जन्म. माऊली हे ज्ञान तुम्हाला सरळ भेटलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये जायचं निव्वळ अर्धा तास आपल्या जवळ आहे. माऊली मला सांगितलं 5 मिनिटं अगोदर संपवायचं आहे
कार्यक्रम तुमचा नियोजित असतो. आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त करावं लागलं, बरोबर की नाही? म्हणजे आई वडिलांचा बलिदान द्यावं लागलं हे ज्ञानाची प्राप्ती तुमच्या आमच्यासाठी फक्त त्यांच्यापर्यंत आलेलं होतं ते ज्ञान, पण तुम्हाला आम्हाला हे ज्ञान मिळावं त्याच्यासाठी लोकांना मध्ये जाता यावं म्हणून तुमच्यासाठी ते देहांत प्रायश्चित्त करावं लागलं आई वडिलांना शेवटच्या श्वासापर्यंत. शेवटच्या श्वासापर्यंत माऊलीला पूज्य नाही करून दिली. शेवटला माऊलीची समाधी घेतली, पूज्य केलेली आहे का? पूज्य समजते तुम्हाला? आपल्या भाषेमध्ये काय करतात? जायवर करतात ना. म्हणजे पूज्य बोलला तर त्या जातीमध्ये ब्राह्मण जातीमध्ये मोठा उत्तर तसा आपल्याकडे पाचवी करतात, प्रार्थना नाही करत, पण त्यांच्यामध्ये म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत माऊलींचं जवळ ज्ञान नव्हतं का? होतं, परंपरेचं खंडन नव्हतं करायचं. माऊलींनी सांगितलं आपण दादा कशाला त्यांच्याजवळ जात आहे? शुद्ध पत्रिक घेण्यासाठी. आपण शुद्ध आहोत ना, शुद्ध पितापोटी ज्यांच्या पोटाला जन्माला आलो ना त्या ऑलरेडी शुद्ध आहे. अवतार साक्षात शुद्ध पितापोटी म्हणजे रसाला कोमटी. आणि दादा नका जाऊ एवढी हाल अपेक्षा सहन करतो. माऊलींनी फक्त तुमच्या आमच्यासाठी, मी बाहेरचा विचार नाही करत, फक्त आणि फक्त महाराष्ट्रात होते पसायदानामध्ये मागितलेलं आहे का नाही? आता विश्वास केलेले पसायदान मागताना विश्वासाठी मागितलं, पण ज्ञानेश्वरीमध्ये ओळी केलेली आहे तुमच्या आमच्यासाठी. ये मराठी नगरी ब्रह्मविद्येचा सुधार करी घेणे सुखजीवरी होऊ दे या जगा. माझ्या मराठीचा बोल कौतुके अमृता पैदा दिसते ऐसे अक्षरे रचके मिळविणं. फक्त पहिला सुरुवात केलेली आहे कोणापासून? आपल्यापासून केलेली आहे. माझ्या मराठी माणसाला हे ज्ञान व्हावं, नंतर इतर समाजाला होईल तेव्हा होईल, पण माझ्या माणसाला आनंद व्हावं. आणि ते ज्ञान होण्यासाठी आपल्याला हा दर्जा मिळालेला आहे. हा परंपरागत ज्ञान सांगितलेला आहे. परंपरागत श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगत आहे, अर्जुना हे ज्ञान आहे ना, सर्व विद्यांच्या ठिकाणी कसं आहे? राजा आहे, गुह्यांचा स्वामी आहे, पवित्र उत्कृष्ट अनुभवच देणारा आहे. ऐकले हे ज्ञान कोणाला सांगितलेलं आहे? याच्यापूर्वी मी सूर्याला सांगितलेलं आहे, त्याच्या अगोदर कोणाला सांगितलं? नंतर मनुला सांगितलं, मनुच्या नंतर इस्मानुला सांगितलेलं आहे. तर अर्जुनाच्या ठिकाणी भ्रांती होती ना, 11व्या अध्यायामध्ये ती भ्रांती घालवलेली आहे. पण तूपर्यंत अर्जुन आले, तू माझ्यापेक्षा लहान आहे कृष्णा, तू माझ्यापेक्षा लहान आहे. सूर्य कविता, मनु कविता म्हणजे चंद्र कविता, विश्वाणू कविते, आणि तू सांगते की हे ज्ञान. पण त्या ज्ञानाची कमतरता होती. अर्जुनाच्या ठिकाणी अज्ञान होतं म्हणून कळत नव्हतं अर्जुनाला. आणि ते ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी काय आपला हा निर्णय मिळालेला आहे. ते ज्ञान पहिला बरोबरे जरी मनी अति आणावे, तरी संताया बोलावे सर्वस्वी. हेच ज्ञानाचा पुरवठा, हेच सेवा अरवंटा. थोर पाणी तरी उघडा, ओळख गोमी तरी तन जीवे. शरणार्थी लागावे तरी लागावे. हे ज्ञान कोणाच्या बरोबर आहे? संतांच्या ठिकाणी आहे. तू मला शरणे त्याशिवाय त्या ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. सांगाय जो होय मदरण्य शरण, त्याचे निवारी आणि जन्म मरण. या लागी शरण्या शरणागत मीची येऊ, जेथे एकची लीला करणे, जे सर्व भावे मत बदले. त्याचे सगळीचे शरणे माया जाळ. भगवंत सांगतात की अर्जुना शरण येणे मला, या सगळ्या एक माईक आहे, येणं ती माईक आहे. तू समजतो हे वाजत ते वाजत,
नाही कोणाचे कोणी तुझे नवे कोणी अंती गाजलई गल्या प्राण्या माझे माझे म्हणून प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार बहीण कोणाचे आऊ कोणाचे कोण कोणाचे सगळे सोयरे कोणी येणार नाही महाराजांचा आपण काय तुम्हाला सांगतो आलिया संसारात उठावे करा शरण उतारा पांडुरंगा देव हे काळाचे देव आपला बाबा देव हे काळाचे धन उभेराचे येथे मनुष्याचे काय आहे एका देवविका एका देवविका एकाची सत्ता काय आहे केला तो काही माझे माझे म्हणून व्यक्त केला आपला देखील निमित्त बनवलेला आहे आणि ते तुकाराम महाराज सांगतात निमित्ताचा म्हणी केला तो काही माझे माझे म्हणून व्यक्त केला तुका म्हणे काय नाशिवंता साधी देवा सगळ्या की पाळी करते आजकाल आपण देवाच्या ठिकाणी आता एवढं वय नाही आता खाण्यापिण्याचे दिवस आहे अजून डास सुद्धा आहे तोपर्यंत खायचं आहे डास पडल्यावर कामामध्ये आपण कामावर जातो ना 6 वर्ष झाले तर तिथे रिटायर करतात का देतात काय बघा माझे सद्गुरू स्वीकारला असे व्यवहारिक दृष्टांत द्यायचे की जेणेकरून त्या जीवाला ती गोष्ट पडली पाहिजे लागली की कामावर आपल्याला 7 वर्षाची 58 वर्षाची मुदत दिलेली आहे आणि आता तर कधी घेतात नाही का कामावर यंग मुलं पाहिजे सगळे 22 वर्षाची 21 वर्षाची म्हणजे 21 ते 30 वयोगटातील पहिली 35 वयोगट त्याच्यावरती असेल तर काम नाही भेटत तर त्या ठिकाणी वयोमर्यादा आहे म्हणजे परमार्थामध्ये नाही आहे का पण तरी देखील साधू संत सगळ्यांना माफ करतात साधू संतांकडे दया क्षमा शांती सांगितलेलं आहे साधू संतांनी यारे लहान थोर लहान आणि थोर म्हणजे मोठे वयाने यारे लहान थोर याची भगती नाही नर करावा विचार न लगे चिंता कवडाची या गोष्टीचा विचार करते बाबा हे नजर मिळालेलं आहे ना आपण ज्ञानाची प्राप्ती करून ज्ञान म्हणजे काय हे सांगतोय तुम्हाला एक नवीन ज्ञान आहे का ज्ञान म्हणजेच भगवंत ज्ञान म्हणजेच देव ज्ञान म्हणजेच परमात्मा आणि ज्ञान म्हणजेच नाम जे भगवंताचा अनादिकाळपासून चालू झालेलं नाम आहे त्याला ज्ञान बोलतात ज्ञानानंद सद्गुरू श्रीपादाला या गोष्टीची मेघ आणून द्यायचे देव संत आणि नाम वेगळे असून एकच गोष्ट आहे आणि त्याची प्राप्ती करण्याकरता हा अनुभव तंत्र घेतलेला आहे शेवटची पाळी एक मनुष्य जन्म सुकरिया वर्ग फेरा पडे हा दर्जा कसा मिळालेला आहे अत्यंत दुर्मिळ भेटलेला आहे दर्जा आपल्याला शेवटची पाळी सांगितलेली एक योनी कोटी कोटी फेरा आणि देवाला देवाला मानवाचा एक योनी आपल्याला कोटी कोटी फेरा आहे कुठल्या कुठल्या आहे सांगितलेले आहे ते पण सांगितलेले आहे त्या योनीमध्ये अंडर ज्वालक वेदक आणि उद्भिद अंड्यापासून निर्माण होणारे कोंबडी पक्षी जेवढे आहेत ना त्या पक्ष्यांच्या योन्यांना एक योनी कोटी कोटी फेरा आपण बघतो बसायच्याकडे कशा आपल्या डोळ्यात एकच कसे काय करते सगळ्यांना माहिती आहे त्या जन्माला जायचं आहे जर भगवंताचं नामस्मरण नाही केलं तर अंड जालक म्हणजे तुमच्या आमची उत्पत्ती जी सांगितलेली आहे ती धातूपासून निर्माण झालेलं काय शेवटच्या क्षणाला ज्या वेळेला अंतकाळाचे मागव ज्या वेळेला अंतकाळाचं माणूस तसा तडफडत राहतो
मरण समयी उद्भिद हे झाडाचा जेवढे आहे ना झाड ते अंदर झाड फेदर उद्भिद फेदर म्हणजे धर्मापासून आपल्या डोक्यामध्ये जे आता गोची लागतं गोची उभा असतात याच्यामध्ये जन्म घ्यायचा आहे भगवंताला आपला तो केलेला आहे तर एक योनी कोटी कोटी फेरा केव्हा लागे वारा मानवाचा आणि मनुष्य जन्म आपल्याला निवड घेतलेला आहे ना आणि याच्यासाठी मिळालेला आहे मरणाआधी सावध व्हावे नामदेवाने प्रमाण देऊन सांगताय मरणाआधी सावध व्हावे आपले हित काढून घ्यावे आपले हित कशात आहे आणि अनहित कशात आहे या माणसाला कळतंय चांगलं ज्ञान काय आहे अज्ञान काय सत्य काय असत्य काय खरं काय खोटं काय वाईट काय चांगलं काय काय खायला पाहिजे काय काय खायला पाहिजे सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे माणसाला तुम्ही कसं खाताय माती खाताय म्हणजे एवढं ज्ञान आहे ना माणसाचे हित कशामध्ये आहे मरणाआधी सावध व्हावे आपले हित काढून घ्यावे जन्म घालू नये वाया मानवा तुझी उत्तम काया हे कोण करताय नामदेव महाराज करताय मानवा तुझी उत्तम काया आहे बघा तिथे बघा कुत्रा बसलेला आहे तिथे गाय बसले मागे म्हैस बसलेली आहे तिथे कोंबड्या बसलेल्या आहे बसल्यात ना बसल्याच नाही कार्यक्रमामध्ये पशु काय महापुरुषे जाणती ते तर उत्तम मध्यम भोग होती त्यांच्या ठिकाणी देखील सगळं ज्ञान आहे आहार ते पण करतात भय त्यांच्या ठिकाणी पण आहे मैत्रीण त्यांच्या ठिकाणी आहे पण बुद्धी जी आहे ना ती आपल्या ठिकाणी दिलेली आहे जोडण्याची देवाला जोडण्याची म्हणून सांगताय नामदेवराय नामावली मनुष्य जन्म सर्व जन्मामध्ये उत्तम सांगितलेलं आहे सर्व जन्मांमध्ये उत्तम जर श्रेष्ठ कोणी असेल तर मनुष्य जन्म आहे का तर या ठिकाणी ओवी सांगितलेली आहे मनुष्य विहारिणे ज्ञाने सच्चिदानंद परमिने एवढा अधिकार नारायणे कृपावलोकन दिला अरे नुसता देव भेटण्याची वस्तू आहे तर देव होऊ शकतो तू सच्चिदानंद स्वरूप होऊ शकतो पण कधी ते ज्ञान त्या ज्ञानाचा अवलंबन करशील तर आपल्याला ती गोष्ट घडली जाईल ते ज्ञान तुम्ही अवलंबन केला तर स्वतःवर हो तुम्ही सुखी होणार समजलं का आणि ते ज्ञान तो देव कसा आहे डोळ्याने दिसतो तसा आहे का विश्व व्यापक आहे विश्व व्यापक आहे फक्त मना म्हणता आहे का मना म्हणता आहे का त्या अनुभव यायला पाहिजे की नाही साखरेचा आपल्याला टाकल्यानंतर गोड लागेल का फक्त बोलून जाईल गोड असते साखर पण मी नागरिक नाही गोड नाही बरोबर की म्हणजे या प्रत्येक गोष्टीचा व्यावहारिक गोष्टीचा आपल्याला अनुभव आहे मग भगवंताविषयी अनुभव यायला पाहिजे चमत्कार नका सांगू अन्न मान धन हे सर्व प्रारब्धाधीन सगळ्या गोष्टी तुमच्या प्रारब्धामध्ये लिहिलेल्या आहेत फक्त देवाची जी भेट आहे ना ती प्रारब्धामध्ये नाही लिहिली त्याच्यासाठी कैसी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुलत असे आणि तो भगवंत कसा आहे श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतायत पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये नैनं चिंतती शस्त्राणी नैनं दहती पावका चैनं क्लेदयंतो नशोषयति मारुता मी वाऱ्याने उडला जात नाही पाण्याने भिजला जात नाही अग्नीने जळला जात नाही कुठल्याही प्रकारचा शस्त्र माझं छेदन करू शकत नाही हे माऊली तुम्हाला ज्ञानेश्वर माऊली अभंगाद्वारे सांगतायत की देव देव म्हणून व्यक्त का हिंदशी निज देव नेयशी मुळी कोण देवा नाही नाव देवा नाही नाव देवा नाही रूप कोठे काही
आणि ज्ञानदेव म्हणे भला आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. भाविक कोण होत्या हो? मी आता सुरुवातीला सांगितलं तुम्हाला. महाविष्णूचा अवतार, ज्ञानियांचा राजा, डोक्याची माऊली. त्यांनी उपंतात ज्ञानी होते, मग त्यांनी असं बोलायला पाहिजे का? सांगा. तुकाराम महाराज देखील सांगतात की देव देव म्हणून शिंगले माझे मन पाणी आणि पाषाण येथे येथे